त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याची माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले। देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले व पुरुषोत्तम कडेलक यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा येथील एक भाविक नशेच्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत होता। संबंधित व्यक्तीने सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की केली तसेच इतर भाविकांनाही त्रास दिला। दर्शन रांगेत बसून राहिल्यामुळे दर्शन व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला आणि रांगेतील भाविकांना विलंब सहन करावा लागला। या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली आहे। सुरक्षारक्षकांनी केवळ शिस्त राखण्यासाठी हस्तक्षेप केला असून विनाकारण मारहाण झाल्याची बातमी वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलंय। देवस्थान प्रशासनाने भाविकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय। मंदिर परिसरातील शिस्त, सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगा? कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे। त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्याने सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला। अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे।